हा सफाळ्याच्या घाटातला सुप्रसिद्ध अजान वृक्ष आहे, अत्यंत दुर्मिळ. ज्ञानेश्वरांच्या समाधीजवळ माऊलींच्या जो आहे आळंदीला, तो हा एकमेव वृक्ष अजान वृक्ष आहे. आणि याचं आयडेंटिफिकेशन महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध टेक्सान आहे ते मार्सिलिस अल्मेडा साहेब होते, ते इथे आले होते आणि त्यांनी मला हा खात्रीपूर्वक अजान आहे असं सांगितलं. आणि त्यावरून मी म्हणलं की अजान वृक्ष एरेशिया असा वृक्ष आहे, तो बॉटॅनिकल नाव एरेशिया आहे त्याचं. तर हा अत्यंत शुभकार्य आहे. याचं असं म्हटलं जातं, अशी आख्यायिका आहे की जिथे नाथ संप्रदायाचा मनुष्य जिथे देह सोडतो त्या ठिकाणी त्याची समाधी असते आणि त्या समाधीच्या ठिकाणी हा अजान वृक्ष निर्माण होतो. आता हे हजारो वर्षापूर्वी कुठेतरी इथे समाधी असेल, शेकडो वर्षापूर्वी समाधी बांधली असावी, त्याच्या पुढे शोध नाही घेतला, परंतु असा अजान वृक्ष असा असतो. आणि हा संपूर्ण माझ्या बघण्यात एक 10 किलोमीटरच्या परिसरात हा एकमेव वृक्ष आहे जो मी अनेक जणांना विचारलो तर त्यांना त्याचं नाव सांगता आलं नाही. तर हा जनरली इथे असतो मध्य प्रदेशमध्ये हा परत असतो, परंतु आपल्या संपूर्ण एरियात अजान वृक्ष हा एकमेव इथे आहे आणि त्याचं दर्शन अत्यंत दुर्मिळ आहे साधं. तर ह्या वृक्षाकडे मी आलो आहे. तुम्हाला जर बुद्धीमध्ये वाढ व्हायची असेल, कुठचंही काम अडकलं असेल, आणखी कुठचंही काय पाठांतर होत असेल किंवा अत्यंत चांगली बुद्धी आपली टिकावी, मनात विचार येऊ नये, ह्या सगळं जर व्हायचं असेल चांगलं तुम्हाला, ते अजान वृक्षाचं दर्शन घ्यावं, त्याला नमस्कार करावा, आणखी ज्ञानेश्वर माऊलीला नमस्कार करावा. त्याचं दर्शन घेऊन तुमची सर्व कामं अगदी सिद्धी होते, कामामध्ये सिद्धी प्राप्त होते तुम्हाला. तर अशा वृक्षाचं दर्शन आज मला बरेच दिवसांनी या झाडाखाली आल्यावर झालं.